वेलकम टू मी यूट्यूब चॅनल निलेजा आर्ट लाईफ. या वर्षीच्या गुढीपाडवा स्वागत यात्रेला ठाणे येथे मी आणि माझे मित्रमंडळी आलेलो आहोत. स्वागत यात्रेच्या पूर्वी मी तुम्हाला आमचा व्लॉग दाखवते. वेलकम टू निलेजा आर्ट लाईफ. तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज माझे मित्रमंडळी आलेली आहेत ठाण्याची शोभायात्रा बघायला आणि माझ्या घरीसुद्धा. तर आपण आता त्यांना विचारूया की त्यांचा दिवस कसा होता आजचा. वेलकम टू नीलजास आर्ट लाईफ. आज आपण नवीन फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ शूट करतोय. आज आम्ही सगळे नीलजाचे फ्रेंड्स इकडे दाखवा. आज आम्ही आलो होतो ठाण्याला नीलजाच्या घरी आणि गुढीपाडव्यानिमित्त आज आम्हाला इन्व्हाइट केलं होतं नीलजानी ठाण्यामध्ये आणि घरी पण. आणि त्याच्या आधी आम्ही सकाळीच 6:30ला इकडे आलेलो आहे शोभायात्रा जी होती ती बघण्यासाठी. सो आज आम्ही होस्ट आहोत आणि आज आमचा कॅमेरामॅन नीलजा जायदे. आज आमची कॅमेरामॅन नीलजा जायदे या चॅनलची ओनर कॅमेरा वुमन. आज आमची कॅमेरा वुमन आहे नीलजा जायदे जी स्वतः या चॅनलची ओनर आहे. आणि आज आपण विचारू मग सगळ्यांना की कसा होता आजचा दिवस आणि काय काय एक्सपिरियन्स करायला मिळालं. ध्रुव पासून सुरू करू. मॅन फ्रॉम डहाणू. खूप चांगला होता एक्सपिरियन्स. अशाच प्रकारे मराठी संस्कृती आपण जपूया आणि असेच वेगवेगळ्या फेस्टिवलला आपण भेटूया ह्या निमित्ताने. डायरेक्ट मी ओके. हे दोघांनी जे मराठीत बोलला तो आता मी हिंदीमध्ये ट्रान्सलेट करणार. ठीक आहे, माझी मराठी गोड आहे तशी पण लोकांना चालेल. हा, आज आपण सगळे इकडे नीलजाच्या घरी आलो. त्यामध्ये आमचं वन ऑफ द बेस्ट फ्रेंड वेदांत आलता. तो निघाला नाशिकसाठी आणि काही लोकांनी असं धोकेदारी पण केली. आता काय बोलायचं. सगळं चांगलं होतं. आजचा दिवस खूप छान होता. रॅली पण यात्रा बघितली, खूप चांगली होती. फर्स्ट टाइम बघितली आम्ही शोभायात्रा सगळ्यांनी. आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा सगळ्यांना. माझ्याकडून पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. आणि नीलजा आर्ट्स लाईफला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझा चॅनल पण यूट्यूबवर आहे चिक्स5 ब्रो, त्याला पण सबस्क्राईब करा. आणि ठाणे टूर खूप छान होता आणि नीलजाचं घर पण खूप छान आहे. पावभाजी पण खूप मस्त होती आणि जिलेबी. वा, मजा आली, खूप मजा आली. आणि सगळ्यात माझा फेवरेट ढोल ताशा होता. ॲज MMS स्टुडंट्स एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट की गुढी जेव्हा पण उभारली जाते ती असते एका वेनसाठी. तर मराठी नवीन वर्ष आणि गुढीपाडवा दोन्ही आज आहे. तर आज आम्ही एक गुढी उभारली आहे संकल्प घेऊन की सगळ्यांची प्लेसमेंट चांगली हो. आणि फायनली सगळ्यांची प्लेसमेंट चांगली झाल्यावर पुढच्या 15-20 दिवसात अजून एक गुढी आमच्या जीतची असेल उभारले गेलं. आणि आता आम्ही ठाण्यात गोखले रोडला आलेलो आहोत स्वागत यात्रा पाहायला. त्यापूर्वी हा पुढचा व्हिडिओ बघा. नंतर खायचंय पण तरी हे लोक इथे खायला आले. स्वागत यात्रेची सुरुवात कौपिनेश्वर महाराजांच्या पालखीने होते. पारंपरिक वेशभूषेत तयार होऊन आलेले नागरिक ध्वज आणि ढोल ताशांचे सुरेख वादन, विविध संदेश देणारे चित्ररथ, हातात गुढी घेऊन घोषणा देणारी लहान मुले, कुठे शिस्तबद्ध पद्धतीने नऊवारी साडीत लेझिम खेळणारे महिलांचे पथक, दुचाकी रॅली आणि फोटो काढण्यात दंग झालेले लहान थोर, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मराठी कलाकारांची उपस्थिती असे मराठमोळ्या संस्कृतीचा जल्लोष करणारे वातावरण आज स्वागत यात्रेत आपल्याला पाहावयास मिळणार आहे.
संवाद, संस्कार आणि ज्ञानाची शिदोरी खूप महत्त्वपूर्ण मेसेज या बॅनरमधून दिलेला आहे. माझ्या आईचं कॉलेज त्याची मस्त एक्सरसाइज होते. काय असतो? आम्ही तुमची तपासणी करतो व उपचार पूर्णपणे मोफत आहे. त्यानंतर चालत जायचं आहे आपण. येस, मला दाखवून जाते ना 15 मिनिटं. तू चालत जाऊ शकत. अगर तू मेंटेन रखता तो बॉडी फ्लेक्सिबल कितनी रहेगी तेरी. अगर मैं ये एज में भी सोचता हूँ Institute of Chartered Accountants of India. कोई आ रहा है क्या गाइस? कोणी येत आहे का? आणि अशा प्रकारे होती यावर्षीची गुढीपाडवा स्वागत यात्रा. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.